नगर परिषदेच्या निवडणुकीचा हा कालावधी होता आणि जवळपास राज्यातल्या सगळ्या नगर परिषदांच्या निवडणुका लागलेल्या होत्या। आचारसंहितेच्या कालावधीमध्ये काही आपल्यालाही बंधनं असतात। मधल्या कालावधीमध्ये आमचं अधिवेशन होतं, त्यामुळे आधीच्या महिन्याचा लाभ हा वितरित केलेला आहे। नोव्हेंबर महिन्याचा या आचारसंहितेच्या कालावधीतला जो आहे तो त्या ठिकाणी प्रलंबित राहिलेला आहे, तो आम्ही निश्चितपणाने लवकरात लवकर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करू। तर आपण पाहिलं असेल व्हिडिओच्या सुरुवातीला स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना अतिशय आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी दिलेली आहे, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता। तो म्हणजे तुमचा नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आम्ही लवकरच तुमच्या खात्यामध्ये ते पैसे टाकणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे। आचारसंहितेच्या काळामुळे या ठिकाणी हे पैसे रखडलेले आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यांनी सांगितलं की मागचा 16वा हप्ता आम्ही आताच दिलेला आहे, म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा, परंतु हा महिन्याचा म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा या ठिकाणी लाभ जो आहे या ठिकाणी प्रलंबित आहे असं त्यांनी म्हटलं आणि हे पैसे लवकरच आम्ही लाडक्या बहिणींना देणार आहोत अशी माहिती त्यांनी दिलेली आहे। म्हणजेच या ठिकाणी तुमचे पैसे नोव्हेंबर महिन्याचे तुम्हाला या डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत भेटू शकतात। मधला आचारसंहितेचा काळ होता 1 ते 1.5 महिना असं त्यांनी सांगितलं, त्याच्यामुळे हे पैसे प्रलंबित झालेले आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे। बघू शकता आपण 8 डिसेंबरलाच या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचे पैसे वाटप करण्यासाठीचा GR देखील आलेला होता, त्यामुळे तुमचा नोव्हेंबरचा हप्ता कुठेही जाणार नाही। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही। हे नोव्हेंबरचे 1500 रुपये तुम्हाला 100% भेटणार आहेत। तर खूप महत्त्वाची अशी माहिती तुम्हाला दिलेली आहे, त्यासाठी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला देखील असे सर्व अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करून नक्की ठेवा। आता बघा, लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी दिलेली आहे नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दलची, परंतु आपण पाहिलंय मागचे 5 ते 6 इन्स्टॉलमेंट जे आहेत प्रत्येक वेळेस या ठिकाणी लेट होताना दिसत आहेत। कुठल्या ना कुठल्या कारणास्तव या ठिकाणी हे पैसे लेट होत आहेत, परंतु सरकारने कुठेतरी या सर्व इन्स्टॉलमेंटची प्रत्येक महिन्यामध्ये देण्यासाठी एक तारीख फिक्स करणं गरजेचं आहे, कारण की लाडक्या बहिणींना 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत किंवा 31 तारखेपर्यंत अशा पद्धतीने वाट पाहावी लागते। मात्र हे पैसे वेळेवरती मागचे 5 ते 6 महिन्यापासून जमा होताना दिसत नाही। त्याच्यामुळे 1 तारीख फिक्स केल्यास तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो। तुमची जी आर्थिक कामं आहेत, शैक्षणिक कामं असतील किंवा इतर कुठली दवाखान्याची कामं असतील ती तुमची वेळेमध्ये पूर्ण होतील। मग तर तुम्हालाही वाटतं का सरकारने कुठेतरी 1 तारीख फिक्स करावी? कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नक्की सांगा। तुम्हाला वाटत असेल तर हो म्हणून किंवा येस म्हणून लिहून पाठवा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल। तर आता 1 तारीख फिक्स केल्यास तुम्हाला त्याचा प्रॉब्लेम येणार नाही, कारण की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जो आहे त्याचं वितरण खूप मोठ्या प्रमाणामध्ये, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लेट झालेला आहे। जवळपास डिसेंबर महिना देखील या ठिकाणी संपत आलेला आहे, तरी देखील ते पैसे भेटलेले नव्हते। मात्र आता स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी याबद्दलची गुड न्यूज, या ठिकाणी आनंदाची बातमी सर्व लाडक्या बहिणींना दिलेली आहे। आम्ही ते पैसे वाटप करणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे। मग आता डिसेंबरचे पुढच्या महिन्यामध्ये मग या ठिकाणी पैसे भेटणार की डिसेंबरचे देखील यासोबत पैसे भेटतील त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत। कारण की बघा, काही ठिकाणी न्यूज मध्ये या ठिकाणी माहिती येते की खात्यामध्ये 3000 रुपये जमा होणार की 4500 रुपये। आता बघा, 3000 रुपये या ठिकाणी जमा होतील का किंवा 4500 रुपये म्हणजे 3 हप्ते जमा होतील का? तर याच्याबद्दल स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी अजूनही ऑफिशियली माहिती दिली। पैसे आम्ही नोव्हेंबरचे जमा करणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे, म्हणजेच तुम्हाला एकच हप्ता सध्या तरी जमा होऊ शकतो, म्हणजे 1500 रुपयाचा। तर आता भरपूर ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की 3000 रुपये म्हणजे 2 हप्ते एकत्रित येणार। जर तसं असतं तर स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी सांगितलं असतं की आम्ही 2 महिन्याच्या हप्त्याची तयारी करतोय। तर बघा, आता शक्यता या ठिकाणी कमी वाटते। तुम्हाला सध्या तरी नोव्हेंबरचे पैसे भेटू शकतात आणि तुमचा जो सध्या महिना चालू आहे डिसेंबर महिना, ह्या महिन्याचे पैसे मग तुम्हाला जानेवारीमध्ये भेटू शकतात आणि जानेवारीचे पुढे फेब्रुवारीमध्ये, कारण की मागचे 5 ते 6 महिन्याचे जे इन्स्टॉलमेंट तुम्हाला भेटलेले आहेत त्याच अनुभवावरून, त्याच माहितीवरून तुम्हाला हे सांगतोय मी। परंतु शक्यता असू शकते तसा निर्णय जर घेतला तर तुम्हाला एकत्रित 2 हप्ते मग डिसेंबरचा आणि नोव्हेंबरचा भेटू शकतो, तो तुम्हाला जानेवारीमध्ये किंवा डिसेंबर एंडिंग पर्यंत भेटू शकतो। परंतु तसं होण्याची शक्यता खूप कमी असू शकते, कारण की जो GR आलेला आहे, जो निधी या ठिकाणी मंजूर झालेला आहे महिला आणि बालविकास विभागाकडे जो वर्ग करण्यात आलेला निधी आहे तो फक्त नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याच्या वाटपाबद्दलचा, वितरणाचा या ठिकाणी निधी जवळपास 263 कोटीपर्यंतचा निधी जो आहे महिला आणि बालविकास विभागाला दिलेला आहे। त्याच्यामध्ये डिसेंबर महिन्याचा लाभ देण्यासंदर्भातले या ठिकाणी
उल्लेख नाही. त्याच्यामुळे सध्या तरी तुम्हाला डिसेंबरचे 1500 रुपये भेटू शकतात आणि पुढे जर अजून या ठिकाणी उशीर झाला म्हणजे डिसेंबरचा महिना जो चालू आहे सध्या 18वा हप्ता त्याचा जो आहे डिसेंबर महिन्याचा सध्या चालू महिन्याचा तो जर तुम्हाला डिसेंबरमध्ये नाही भेटला तर तो तुम्हाला जानेवारीमध्ये भेटेल आणि जानेवारीचा या ठिकाणी म्हणजे डिसेंबरचा जो लाभ आहे जानेवारीमध्येही तुम्हाला जर नाही दिला गेला आचारसंहितेच्या कारणामुळे असेल किंवा इतर कुठल्या कारणामुळे तर मग पुढे चालून तुम्हाला या ठिकाणी जानेवारी आणि डिसेंबरचे 2 हप्ते म्हणजे 3000 रुपये मग एकत्रित या ठिकाणी भेटू शकतात. तशा पद्धतीने निर्णय होऊ शकतो. मात्र 3 हप्ते एकत्रित या ठिकाणी भेट दिल्याची शक्यता खूप कमी म्हणजे 4500 रुपये एकत्रित भेट दिल्याची शक्यता या ठिकाणी कमी सध्या दिसते. कारण की नोव्हेंबर महिन्याचा लाभ आम्ही या ठिकाणी वाटप करणार आहोत असं स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी सांगितलेलं आहे. तर बघा खूप महत्त्वाकांक्षी अशी ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे. या संदर्भातला प्रत्येक महिन्याचा लाभ जो आहे लाडक्या बहिणींना आम्ही देत राहणार आहोत असंच वारंवार या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. मात्र प्रत्येक महिन्यामध्ये सध्या 2025 मध्ये हा लाभ जो आहे लेट होताना दिसतोय. 2024 मध्ये त्या महिन्यामध्येच हे पैसे भेटायचे. आता बघा लाडक्या बहिणींचा या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा जो लाभ आहे तो कुणालाच अजून भेटलेला नाही. त्याच्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही. आता लवकरच हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत. शक्यतो या नोव्हेंबर महिन्याचा जो लाभ आहे 17वा हप्ता तुम्हाला या डिसेंबर एंडिंग पर्यंत भेटू शकतो. कारण की पत्रकारांशी बोलताना स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी सांगितले की नोव्हेंबरचे पैसे आम्ही लवकरच वाटप करणार आहोत. मात्र त्याची अजून अधिकृत डेट त्यांनी या ठिकाणी सांगितलेली नाही. मग आता याच्यावरून तर असं वाटतंय की आचारसंहितेच्या कारणामुळेच या ठिकाणी हे पैसे तुमचे लेट झालेले असावेत. कारण की त्यांनी बोलताना देखील या ठिकाणी उल्लेख केलेला आहे की मधला काळ जो आहे आचारसंहितेचा काळ होता त्याच्यामुळे या ठिकाणी तो लाभ जो आहे प्रलंबित राहिलेला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर मग हे जे पैसे एवढा उशीर झालाय तुमचा नोव्हेंबर महिन्याचा लाभ भेटण्यासाठी त्याचं महत्त्वाचं कारण असू शकतं आचारसंहिता. त्याच्यामुळेच तुमचा या ठिकाणी लाभ जो आहे या ठिकाणी तुम्हाला प्रलंबित राहिलेला आहे अजून. तर तो आता लवकरच वाटप केला जाणार आहे. आता बघा पुढे मकर संक्रांतीचा मोठा सण येतोय 14 जानेवारीला. तर या मुहूर्तावरती मग तुम्हाला डिसेंबर महिन्याचा जो लाभ आहे तो दिला जाऊ शकतो आणि याच्यामध्ये डिसेंबरचा आणि जानेवारीचा 2 महिन्याचा लाभ जर त्यांनी ठरवलं मकर संक्रांती लाडक्या बहिणींचा मोठा सण आहे तर त्यावेळेस जर एकत्रित देण्याचं ठरवलं तर मग 2 हप्ते मात्र तुम्हाला एकत्रित भेटू शकतात. म्हणजेच 3000 रुपये देखील मग त्यावेळेस या ठिकाणी 2 हप्त्याचे पैसे मिळतील अशी देखील आशा लाडक्या बहिणींना आहे. तुम्हालाही वाटतं का मकर संक्रांतीच्या सणाच्या निमित्तानं अशा पद्धतीने जानेवारीचा आणि डिसेंबरचा 2 हप्ते एकत्रित द्यावेत. कारण की नोव्हेंबर महिन्याचा लाभ जो आहे वेळेवरती भेटलेला नाही. डिसेंबर महिन्यामध्येही तो एंडिंग पर्यंत येईल का की जानेवारीमध्ये जाईल हेही सांगता येत नाही. मात्र स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी सांगितले की लवकरच ते पैसे देणार आहोत. म्हणजेच तुमचा 17वा हप्ता नोव्हेंबरचा हप्ता तर तुम्हाला भेटणारच आहे. परंतु या ठिकाणी डिसेंबरचे पैसे असतील आणि जानेवारीचे पैसे असतील हे 14 जानेवारीला किंवा मकर संक्रांतीच्या निमित्ताने त्याच्या अगोदर सणाच्या निमित्ताने या ठिकाणी तुम्हाला दिले तर मोठा फायदा तुम्हाला होऊ शकतो. तुम्हालाही वाटतं का भेटावेत? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कमेंट करून हो म्हणून सर्वांनी. तुम्हाला जानेवारीचा आणि डिसेंबरचे असे मिळून 3000 रुपये 14 जानेवारी रोजी मकर संक्रांती आहे त्याच्या निमित्ताने तुम्हाला हे एकत्रित पैसे भेटावेत असं वाटत असेल तर सर्वांनी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. तर बघा मकर संक्रांतीच्या आधी जानेवारी महिन्याचे पण हप्ता वितरित या ठिकाणी होऊ शकतो असं मात्र या ठिकाणी न्यूजमध्ये बोललं जात आहे. म्हणजेच मकर संक्रांतीच्या आधी नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्याचे हप्ते वितरित होण्याची शक्यता असू शकते. बघा मकर संक्रांतीच्या आधी म्हणजे तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता डिसेंबरच्या एंडिंग पर्यंत भेटला तर डिसेंबरचा आणि जानेवारीचा मग तुम्हाला जानेवारी महिन्यामध्ये 2 हप्ते देखील या ठिकाणी भेटू शकतात. मात्र सरकारने अजून कुठलीही अधिकृत माहिती या ठिकाणी डिसेंबर महिन्याच्या आणि जानेवारी महिन्याच्या हप्त्याबद्दलची दिलेली नाही. आता फक्त नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचीच माहिती स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना दिलेली की लवकरच हे पैसे आम्ही प्रलंबित जो लाभ राहिलेला आहे नोव्हेंबर महिन्याचा तो आम्ही वाटप करणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता तुमची ई-केवायसी प्रक्रिया देखील अजून चालू आहे. 31 डिसेंबर पर्यंत तुम्हाला ती पूर्ण करायची आहे. तुम्ही अजून जर पूर्ण केलेली नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायची. तुमची ई-केवायसी सक्सेसफुल झाली का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याबद्दल अजून तुम्हाला काय एरर येतात का तेही सांगा. त्याबद्दलची अजून जर डेट वाढली किंवा त्याच्याबद्दल जशी माहिती येईल तशी तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. त्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद.